मित्रांनो, गुढीपाडवा अगदी एक दिवसावर आलेला आहे आणि आज आपण व्हिडिओ बनवतोय. उद्या हा गुढीपाडवा सण असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही पी एल फाईल आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती कशाप्रकारे डाउनलोड करायची ते तुम्हाला या व्हिडिओत पुढे सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपण आपली ही पी एल फाईल ओपन केलेली आहे. त्यामध्ये हे आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेलं आहे. हे बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे हे बॅकग्राऊंड आहे. त्याचप्रकारे इथं तोरण पी एन जी हे मित्रांनो, हे तोरणची पी एन जी आपण इथं ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर मराठी टेक्स्ट आपण टाकून घेतलेले हिंद फॉन्टचा यूज करून मल्टी कलरमध्ये हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर नक्कीच डबल क्लिक करून तुम्ही चेंज करू शकताय. त्याचबरोबर मित्रांनो, इथं आता आपण पुन्हा एकदा गुढी, जे बॅकग्राऊंडला गुढी आहे तुम्हाला दिसते, त्याचबरोबर पुढे देखील ही आपण मेन हायलाइटेड गुढी ही अशी आपण ॲड करून घेतलेली पी एन जी स्वरूपात असणार आहे. आणि मित्रांनो, इथं आता तुम्ही बघू शकता आपण गुढीपाडवा टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे. त्याला रेड कलर आपण ॲप्लाय केलेला आहे आणि इनर शॅडो आपण ॲप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय की निमित्त शुभेच्छा हे आपण पी एन जी ॲड करून घेतलेली. आपण आता ते टेक्स्ट नाही टाकलेलं, डायरेक्ट पी एन जी आपण ॲड करून घेतली. त्याचबरोबर आता आपली डिझाईन ही थोडक्यात पूर्ण झालेली आहे. तर इथं आपण थोडंसं त्या डिझाईनमध्ये एक आकर्षकपणा आणण्यासाठी आपण इथं 2 झाडांची पी एन जी आपण इथं ॲड करून घेतलेली आहे. ती पी एन जी ॲड केल्यानंतर आता इथं आपण सगळ्यांचा लाडका हा बकासूर, या बकासूरचा फोटो आपण क्रॉप करून ती पी एन जी देखील आपण ॲड करून घेतलेली. तर हे मित्रांनो, तुम्ही आता बाकीचे टेक्स्ट बघू शकता आपण कशा प्रकारे या प्रकारची डिझाईन आपण आपल्या चॅनलवरती मागे देखील दिलेली. त्याच प्रकारे हे देखील आपण डिझाईन बनवलेली आहे. ते अशा प्रकारे आपण नाव वगैरे टाईप करून घेतलेलं आहे आणि त्याला देखील आपण इफेक्ट मारलेला आहे. तुम्ही बघू शकता आपण जो वरती रेड इफेक्ट मारलेला आहे, सेम इफेक्ट बकासूर या नावाला देखील आपण मारलेला आहे. त्याचबरोबर इथे खाली आता आपण बकासूर फॅन्स क्लबमध्ये शुभेच्छुक टेक्स्ट टाकण्यासाठी आपण इथे ही पी एन जी ॲड करून घेतलेली. त्या पी एन जीचा आपण कलर चेंज केलेला आहे आपल्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. इथं रेड डॉट आपण एक रेक्टँगल हा ॲड करून घेतला आहे. त्याचबरोबर त्याच्यापुढे शुभेच्छुक हे टेक्स्ट टाईप करून घेतलं आणि बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य असं आपण टेक्स्ट टाकून आपली डिझाईन हे पूर्ण केलेली आहे. आणि शेवटचं म्हणजे आपला लोगो, हा लोगो देखील आपण मित्रांनो आजच्या डिझाईनमध्ये आपण ॲड केलेला आहे. हे अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला नक्की विसरू नका. तर मित्रांनो, ही पी एल फाईल तुम्हाला फ्री स्वरूपात आपण दिलेली आहे. डाउनलोड लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता विदाऊट पासवर्ड. हे आपण पी एल फाईल ही दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.